Baba shikatana ra la le 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 be shikana ra 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 la le 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 hura baba 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 siana ra la le 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 be shiana ra katara la le 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 hura baba 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 se bere 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 be shikana ra thara la liya ra 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 ba siara la le 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 hura baba 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 shiara la katana ra 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 ba siara la la le 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 be shiara katana ra la le 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 Hura ba 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 siara la le 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 be shiara la katana ra la le 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 be siara la la le 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 धन्यवाद देते अब्बा बाप्पा पिताचा सुंदर असा दिवस दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण तू युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहेस म्हणून मी तुझे आभार मानते धन्यवाद देते अब्बा बाप्पा की तू आम्हाला जे काही शिकवत आहेस जे स्वर्गाचं रहस्य आहे जे जगापासून लपलेलं आहे ते तू तुझ्या प्रिय मुलांना उघड करून देतोस म्हणून मी तुझे आभार मानते पिता धन्यवाद देते तुझ्या प्रेमाखातर मी तुझे आभार मानते कारण तू आम्हाला अनाथ असं सोडलं नाहीस तर तुझा पवित्र आत्मा तू आमच्या अंतःकरणामध्ये दिल्याबद्दल मी तुझे आभार मानते व धन्यवाद देते अब्बा बाप्पा की जो पवित्र आत्मा तू आम्हाला दिला आहेस तो आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवितो व तो आम्हाला गोष्टींची समज देतो म्हणून मी तुमचे आभार मानते व धन्यवाद देते अब्बा बाप्पा कारण इथे बोलणारी मी नाही तर तुमचा पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे बोलणारा आहे व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा की तुम्ही आम्हाला सकाळपासून जे काही शिकवलं आहे व आता सुद्धा तुम्ही आम्हाला जे काही शिकवणार आहात त्याचं बीज आमच्या हृदयाच्या चांगल्या जमिनीत पडून त्याला 100 पटीने पिकाला आहे असा माझा विश्वास आहे व मी धन्यवाद देते अब्बा पिता कारण तू हृदय जाणणारा प्रभू आहेस व तुला सर्व काही ठाऊक आहे की आता आमच्या हृदयामध्ये काय चाललं आहे व आम्हाला कशाची गरज आहे पिता मी धन्यवाद देते की पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला तेच शिकवलं आहेस म्हणून मी तुझे आभार मानते व मी धन्यवाद देते पवित्र आत्मा तुम्ही माझा संपूर्ण ताबा घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानते व ही प्रार्थना अब्बा बाप्पा येशूच्या नावाने करते हालेलुया कशा आहेत सर्वजण स्वस्त मस्त अजून माईक चालू केला हालेलुया मग आपण काय शिकत होतो काय शिकत होतो आपण एकमत्ताची प्रार्थना एक ॲग्रीमेंट प्रेयर विषयी शिकत होतो की नाही मग समजलं की नाही समजलं मग एक चित्ताची नाही सहमतेची प्रार्थना म्हणजे काय 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 लागते त्याच्यासाठी सर्वात पहिला तर काढ बाय ते वचन मत्तय 18:19 आणखी तुम्हाला मी आणखी तुम्हाला खचित सांगतो म्हणजे प्रभू येशू आपल्याला काय सांगतो आणि खचित म्हणजे आपण शिकलो काय आहे ते संध्या आणि सिद्धांत म्हणजे काय सिद्धांत म्हणजे काय कोणीही सहभाग घेतला तर परिणाम सारखाच मिळतो म्हणजे त्याच्यामध्ये कोणीही सहभाग घेतला तर त्याला रिझल्ट सेम भेटेल म्हणजे जर आता एक वायर आहे आणि त्याचा कव्हर मी काढलं आणि जर मी त्याला हात लावला तर मला काय लागेल शॉक लागेल पण
जर रिंकलबाई आहे आणि ती खूप प्रार्थना करून जाते, खूप उपवास करून जर त्या वायरला हात लावायला जाते, तर ती वायर काय तिला माफ करणार? चल सोडते तुला. की तिला पण तोच शॉक भेटणार. समजा रिप्सनाबाई आहे, ती बोलते माझा भरपूर विश्वास आहे आणि मी हात लावायला जाणार, मला शॉक बसणार. हात लावणार तर तिला पण काय लागणार? म्हणजे तो नियम आहे की जो पण त्याच्यामध्ये सहभाग होणार त्याला सारखाच रिझल्ट, भले तो काला असो, गोरा असो, बारीक असो, जाडा असो, त्याला सारखाच परिणाम भेटणार. वाचा परत. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. मग अट काय आहे? माणसं कुठली पाहिजे? पृथ्वीवरची की मंगळावरची? मग आपण कुठचे आहोत? सर्वजण पृथ्वीवरचेच आहेत ना? आणि पृथ्वीवरचे पाहिजे आणि ते किती जण पाहिजे? जर मी एकटी असली काम होणार? होऊ शकते, पण काय पाहिजे? दोघं पाहिजे. कारण वचन सांगते की जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने उपस्थित आहे त्यांच्यामध्ये स्वतः तो उपस्थित असते. मग जेव्हा दोघे कुठल्याही गोष्टीसाठी, म्हणजे तिकडे लिहिलं आहे की फक्त बोटीसाठी, की बोतलं आहे की कोणत्याही, काय सांगितलं आहे? कोणत्याही गोष्टीसाठी एकचित्त होतात, म्हणजे त्या व्यक्तीचे विचार आणि जो त्याच्या बरोबर आहे त्याचे दोघांचे विचार सारखेच पाहिजे. जर तो बोलते की धन्यवाद येशू, माझं कर्ज फिटलं आहे, पण समोरचा जर परत त्याला समोरून विचारते की तुझं कर्ज अजून किती बाकी आहे, मग तो त्याचा विश्वास त्या क्षणाला काय झाला? मग त्या प्रार्थनेचा काय फायदा होणार नाही. भाई ह्या प्रार्थनेमध्ये काहीतरी प्रश्न आहेत? समजली की नाही समजली? सहमतेची प्रार्थना समजली की नाही समजली? म्हणजे आपण दोघांजून केली, दोघांनी एक मत झालं, दोघांचे विचार एक झाले, दोघांचं हृदय एक झालं, दोघ जण एकाच गोष्टीवर विश्वास ठेवू लागले. मग आता त्यांचं दोघांचं काम झालं. मग आता ते करणार कोण आहे? परमेश्वर पिता आहे. मग आता त्यांना चिंता करत बसायची गरज नाही आहे. मग ही प्रार्थना समजली, ॲग्रीमेंट प्रेयर. मग आता दुसरी प्रार्थना आहे कॉन्सिक्रेशन प्रेयर. कोणाला माहित आहे? कॉन्सिक्रेशन म्हणजे समर्पणाची प्रार्थना. लिहा. नाही ते तुम्ही सबमिशन प्रेयर पण बोलू शकता. समर्पणाची प्रार्थना मराठीमध्ये सोपं आहे, समर्पणाची प्रार्थना. अभिषेक, समर्पणाची प्रार्थना. आणि ही समर्पणाची प्रार्थना तोच व्यक्ती करू शकतो जो स्वतःच्या इच्छेला मारायला तयार आहे. जर माझी इच्छा आहे की मला 20,000चं जॉब पाहिजे, समजा माझी इच्छा आहे कधीपासून मला 20,000ची नोकरी पाहिजे, पण माझी इच्छा तर ही आहे,
पण प्रभूची इच्छा जर असेल का हिला 2 लाखाचं द्यावं, मग आपण प्रभूच्या इच्छेला आपण स्वतः काय लावतो? लिमिट लावतो. कारण त्याची इच्छा तर 2 लाखाची असते, पण आपणच काय करतो त्याला छोटी करतो. मग लिहा समर्पणाची प्रार्थना तोच व्यक्ती करू शकतो झोपाले जा तोंड धुवून या. कारण हे इम्पॉर्टंट आहे. काय बोलू? समर्पणाची प्रार्थना तोच व्यक्ती करू शकतो जो स्वतःच्या इच्छेला मारायला तयार आहे. आपण एका वचनाकडे जाऊ. लूक अध्याय 22 वचन 39. हो 49 39 39. इंग्लिश काढ नको. लूक 22:39. हो मराठी. मग तो बाहेर येऊन आपल्या आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. मग तो कोण? प्रभू येशू कुठे गेला? जैतुनाच्या डोंगराकडे गेला व त्याच्या शिष्यही त्याच्या मागे मागे पुढे. त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी त्यांना म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. येशूने कोणाला म्हटले? शिष्यांना म्हटले की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून पुढे. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली. पुढे. हे पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आता ही प्रार्थना कोण करत आहे? प्रभू येशू पित्याजवळ प्रार्थना करीत आहे. का प्रार्थना करीत आहे? म्हणजे तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. कुठला प्याला?
म्हणजे आपलं जे काही श्राप, आपले पाप, आजार जे काही होतं ते सर्व कोणामध्ये टाकण्यात आलं? कोणाच्या मध्ये टाकण्यात आलं होतं? म्हणजे प्रभू येशूमध्ये ते सर्व पित्याची योजना होती, की ते सर्व कोणामध्ये टाकायचं? प्रभू येशूमध्ये टाकायचं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये ते सर्व टाकलं गेलं, त्यावेळेला त्याचं आणि पित्याचं नातं तुटलं जाईल ना. त्यासाठी तो काय करत होता? प्रार्थना करत होता, की हा प्याला माझ्यापासून दूर कर. त्याच्यामध्ये पाप टाकण्यात आलं, श्राप, आजार जे काही होतं ते टाकण्यात आलं. त्याच्याशी त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. पण त्याचं आणि पित्याचं नातं तुटेल म्हणून तो काय करत होता? त्याला घाम, आपण तर बोलतो त्याला रक्ताचा घाम आला की नाही. मग तो घाम कशासाठी आला? की एवढं तो विचार करत होता, की माझं आणि पित्याचं नातं काय होणार? जेव्हा हे सर्व माझ्यामध्ये टाकण्यात येईल, तेव्हा माझं आणि पित्याचं नातं तुटणार. आणि त्याला ते नको हवं होतं, म्हणून त्याला काय आला? रक्ताचा घाम आला. म्हणजे ते रक्त त्याच्या घामाद्वारे काय करू लागलं? एवढा तो प्रेशर मध्ये गेलेला. बरोबर? एकदा परत वाचा. हे पित्या, हे पित्या, तुझी इच्छा तुझी इच्छा असली तर असली तर हा प्याला हा प्याला माझ्यापासून माझ्यापासून दूर कर. दूर कर. म्हणजे आता प्रभू येशूची इच्छा आपल्याला काय समजते? की त्याची इच्छा आहे की हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी पण तो असं बोलते की पिता तू कर म्हणजे कर. की तो त्या ठिकाणी पण कोणाला पुढे ठेवतो? पित्याला. की जर तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. म्हणजे आता प्रभू येशूची इच्छा इकडे आहे. त्याला पण वाटत असेल की नाही की मला पित्याबरोबर नातं तोडायचं नाही आहे, पण जर शक्य असेल तर हे दूर कर. तरी पण तो त्याची इच्छा फक्त सांगत नाही, तर त्या ठिकाणी तो कोणाला पुढे ठेवतो? पित्याला. म्हणजे प्रभू येशू पण समर्पणाची प्रार्थना करत आहे. या ठिकाणी त्यांनी त्याची इच्छा मारली की नाही मारली? जेव्हा त्यांनी बोललं तरी पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर. म्हणजे समर्पणाची प्रार्थना तोच व्यक्ती करू शकतो जो स्वतःच्या इच्छेला मारायला तयार आहे. आता समजा तुमचं बोललं की नाही की तुमचा मुलगा क्रिकेटर झाला आहे. मग त्या ठिकाणी आता तुम्ही दोघांची इच्छा काय आहे की आमचा मुलगा क्रिकेटर व्हायला पाहिजे. पण जर आपण असं बोलतो की प्रभू येशू धन्यवाद की माझा मुलगा क्रिकेटर झाला आहे, पण आमच्या इच्छेप्रमाणे नको तर. कारण जर आमची इच्छा क्रिकेटर व्हायची असेल आणि जर प्रभूची इच्छा असेल की तो मोठा प्रवचनकार असायला पाहिजे, असू शकते की नाही असू शकते. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? कारण की मला माहित नाही की त्याला तो पुढे जाऊन काय होणार आहे. आणि जेव्हा मी कन्फ्यूज असते, आता इकडे तर लिहिलं नाही वचनामध्ये की तो क्रिकेटर व्हायला पाहिजे की काय बनायला पाहिजे. लिहिलं आहे? नाही. मग कधी-कधी बघा माणूस कन्फ्यूज होतो, की काय करू, काय करू? आता तुमचं उदाहरण दिलेली की एकाला जायचं आहे महाबळेश्वरला, एकाला जायचं आहे माथेरानला. समजा अंकलला जायचं आहे माथेरानला आणि आंटीला जायचं आहे महाबळेश्वरला. आता बायबलमध्ये लिहिलंय माथेरानला जायचं कुठे? महाबळेश्वरला लिहिलंय. म्हणजे कन्फ्युजन आहे. ते सांगतात की तिकडे, हे सांगतात की इकडे. मग या टायमाला ते काय करू शकतात की पिता तुमची इच्छा आहे की माथेरानला जायचं आणि माझी इच्छा आहे की महाबळेश्वरला जायचं, पण आमच्या दोघांच्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे तू आम्हाला ने. आणि आणि जी पित्याची इच्छा असेल त्याच ठिकाणी तुम्ही पोचणार. बरोबर की नाही बरोबर?
आता पित्याची इच्छा. नाही. जिथे कन्फ्युजन असेल तिकडे पण करू शकता आणि असं पण तुम्ही करू शकता. कारण इथे प्रभू येशूला कन्फ्युजन आहे. त्याची इच्छा आहे, की हा प्याला माझ्यापासून दूर व्हायला पाहिजे. तरी पण तो त्याला पुढे ठेवत नाही. त्याच्या इच्छेला तो मारतो आणि पित्याची इच्छेला ठेवतो. आता समजा उदाहरण, की कोण त्यांच्या बोटीसाठी प्रार्थना करीत आहे, की धन्यवाद प्रभू, आमच्या बोटीला भरपूर सर्व पापलेट भेटले आहेत. सर काय बोलू? पापलेट भेटले आहेत. तेच ते. मासे भेटले आहेत. पापलेट समजलं नाही वाटते. मासे भेटले आहेत. पण तो व्यक्ती या ठिकाणी तयार असतो का, की आमच्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे? असं बोलतो कधी? कधी बोलतो? आपण काय विचार करतो? जर मी इकडे बोललं, की बोट माशांनी भरून आली आहे आणि जर पित्याची इच्छा टाकली, जर पित्याने काही नाही दिलं, मग काय होणार? त्या कारणासाठी तुम्ही कधी बोललं असेल, तुम्ही चांगली माणसं आहेत. मी तर पहिला कधी बोललं नव्हतं. जेव्हा मला हे माहित नव्हतं, त्याच्या पुढं तर मी कधी बोललंच नव्हतं, की पिता तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात होऊ दे. पण जेव्हा मला हे माहित पडलं, त्यापासून मी हे वापरायला सुरुवात केली. हालेलुया. मग तुम्ही कधी असं बोललंय, की आमच्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे? अगोदर आपलीच इच्छा पहिला ठेवायचो ना. पण आता कोणाची इच्छा? आणि ही प्रार्थना तोच व्यक्ती करू शकतो, जो परत सांगतो, जो स्वतःच्या इच्छेला मारायला तयार आहे. जेव्हा एक साक्ष देते, की एक मुलगा होता आणि त्याला बाहेरगावी जायचं होतं. आणि त्याचं वाटते काय तरी प्रॉब्लेम चालू होता. ते ब्रदरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा ते सर्व बोललं ब्रदरनी, की हा सुरक्षित गेला आहे, पोहोचला आहे, त्या ठिकाणी काम करत आहे. पण शेवटला ब्रदरनी बोललं, की पिता माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ही प्रार्थना झाली आणि त्याच्यानंतर तो जो बाहेर जाणार होता, तो पोहोचूच नाही शकला. म्हणजे त्याचं ते कॅन्सल झालं. आता प्रार्थना केली, मग कॅन्सल झालं, मग काहीतरी डाऊट येणार की नाही? की प्रार्थना तर केली, मग कॅन्सल कसं झालं? पास व्हायला पाहिजे की नाही? बाहेरगावी जायला पाहिजे की नाही? पण ते कॅन्सल का झालं? कारण त्या ठिकाणी युद्ध चालू होतं आणि तो जो जाणार होता, तो घरी थांबला आणि तो त्या युद्धामध्ये फसला नाही. बीजे जे बाहेरगावी होते ते काय झाले? फसले की नाही? पण जेव्हा पित्याची इच्छा पुढे ठेवली, तेव्हा पित्याला बरोबर माहित आहे माझ्या मुलाला कशाची गरज आहे आणि कशाची नाही. जेव्हा आपण समर्पणाची प्रार्थना करतो, तेव्हा आपण पित्याच्या इच्छेला पुढे ठेवतो. आणि कोणताही पिता बघा तुम्ही, जर पृथ्वीवरचा जरी पिता असला, तर तो त्याच्या मुलाला कधीही वाईट त्याचं बघते? पृथ्वीवरचा पिता बघते? पृथ्वीवरचाच पिता नाही बघत, मग स्वर्गातील पिता कसं काय बघणार? तो त्याच्या मुलांचं चांगलंच बघते की नाही? आणि त्याला माहित आहे माझं मूल कुठे सुरक्षित आहे आणि कुठे नाही. मग ह्याच प्रार्थनेद्वारे मला काय करायचं आहे? माझी इच्छा मारून वाचा परत. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग जर समजा प्रभू येशूने फक्त त्याचीच इच्छा सांगितली असती आणि तो प्याला दूर झाला असता, मग आपण इकडे असतो? इकडे असतो? तो गेला त्याच्यामुळे तर आपण इकडे आलो, बरोबर की नाही?
मग त्या ठिकाणी पित्याचीच इच्छा पूर्ण झाली की नाही? आणि जेव्हा मी समर्पणाची प्रार्थना करतो, ती प्रार्थना माझे आणि परमेश्वर पित्याच्या नात्यावर अवलंबून असते. लिहा. समर्पणाची प्रार्थना नेहमी समर्पणाची प्रार्थना नेहमी माझ्या आणि परमेश्वर पित्याच्या नात्यावर अवलंबून असते. आपण एका वचनाकडे जाऊ. हबक्कूक 2:15. नाही, एक मिनिट ते वाचा, एकदा परत वाचा. मग पुढे तो पुढे पुढे पुढे. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग आता आपल्याला पण काय करायचं आहे? जेव्हा जेव्हा मी प्रार्थना करते त्या प्रार्थनेमध्ये मला स्वतःची इच्छा मारून, आता मी कोर्ससाठी बघत होती आणि मी माझ्या बहिणीला घेऊन एका ठिकाणी गेली कोर्सच्या ॲडमिशनसाठी. आणि जेव्हा मी जाणार होती त्याच वेळेला मी बोललं की प्रभू, हे मी करणार आहे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि मी त्या ठिकाणी गेली, सर्व इन्फॉर्मेशन सर्व काही केलं, ॲडमिशन पण, फॉर्म पण भरला आणि फक्त फी देणं बाकी होतं. आणि दुसऱ्या दिवशी मला ब्रदर बोलले की त्या ठिकाणी जाऊ नको. काहीतरी कारण होतं. त्यांनी बोललं की त्या ठिकाणी जाऊ नको, मी दुसऱ्या ठिकाणी बघते. आणि त्यांनी दुसऱ्या ठिकाणी बघितलं आणि मग आता मला सोपं झालं. मी सकाळी तिकडे जाते आणि तिकडे माझं सर्व काही करते आणि तिकडून इकडे. म्हणजे मी पित्याला सांगितलं होतं की असं असं कोर्स पण करायचा आहे, पण मला वचनापासून दूर नाही जायचं. कारण मी 3 महिने दूर राहून बघितलं, खूप फटके खाल्ले. आता मला परत दूर जायचं नाही. आणि त्या टायमाला भरपूर पित्याचं प्रेमाविषयी शिकवत होते आणि त्याच प्रेमामध्ये आपण मग्न होतो, बरोबर की नाही? आणि त्यावेळेला जेव्हा घाटकोपरला आम्ही गेलो प्रीचिंगसाठी, त्या टायमाला ब्रदरांनी मेचकं हेच शिकवलं, ॲग्रीमेंट प्रेयर आणि समर्पणाची प्रार्थना. आणि आता शिकवलं, बरं झालं की नाही? बरं झालं. आता मी वापरू शकतो की नाही? मग तेव्हाच मी रात्री पण बोलली पित्याला की असं असं आहे, मला माहित नाही काय करायचं, माझी इच्छा ही आहे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर. आणि आम्ही गेलो त्या ठिकाणी, ॲडमिशन केलं आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, आम्हाला बरं सकाळी जर टाइम भेटलं तर म्हणजे बरं होईल, कारण का आमची दिवसभर प्रेयर मीटिंग होते, आम्हाला तिकडे जायचं असते. मग त्यांनी ॲडजस्टमेंट केलं आणि मग माझं काम झालं. तिकडे जाऊन 2 तास तिकडे शिकते आणि मग तिकडून लगेच इकडे येते. म्हणजे ते पण होते आणि वचनासाठी पण टाइम भेटते. मग आता ही पित्याचीच इच्छा होती की नाही, जर मी माझ्या इच्छेप्रमाणे जेव्हा मी माझ्या बहिणीला घेऊन गेलो, त्या ठिकाणी जर गेली असती तर मग मला भेटलं नसतं इकडे यायला.
पण पित्याची इच्छा काहीतरी वेगळी होती. बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा जेव्हा पण आपण प्रार्थना करतो, तेव्हा कोणाची इच्छा ठेवायची आहे? कारण आपली इच्छा तर शेंगदाण्या ब्रदर बोलते ना शेंगदाण्या एवढी असते आणि चणे शेंगदाणे एवढी आणि पित्याची इच्छा विचाराच्या पलीकडे असते. बरोबर की नाही बरोबर? समजते? नाही जाग्या आहेत ते ऐकतात. हालेलुया. मग काय करणार आता? कोणाची इच्छा? पण मी माझ्या इच्छेला मारायला तयार आहे का? हो. आणि पित्याची इच्छा त्याच्या वचनामध्येच लिहिली हो की नाही? बरोबर की नाही? मग मी एक वचन घेणार होती की जेव्हा आपण आता तुमच्या घरी पण असतील नसतील धन्यवाद येशू नाही आहेत. कोण घेत असेल निंबू पाणी? घेतात की नाही घेतात? घेतात की नाही घेतात? मग त्या बाबतीत पित्याची इच्छा काय आहे? त्या वचनामध्ये जाऊ आपण. हबाक्कुक 2:15 कार. जो आपल्या शेजाऱ्याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो. तू त्याची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करतोस. जो आपल्या शेजाऱ्याला म्हणजे जो पण पितो आणि जो पाचतो ते दोघही कोण असो? धिक्कार आहे म्हणजे दोघही श्रापित असो. पुढे वाचा काय लिहिलं आहे. सन्मानाने नव्हे सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली तर तूही पी तर तूही पी आणि बेसुंत्यासारखा हो. बेसुद्यासारखा हो. परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल. तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल. काय सांगते वचन? पित्याची इच्छा आहे त्याच्या मुलांनी घ्यावी. मग किती वेळा होते की नाही जेव्हा जानेवारीची 1 तारीख असते रोज काय असते? मग त्या वेळेला मान द्यावा लागते की नाही? मान द्यावा लागते की नाही? देता? कारण पित्याची इच्छा आहे या ठिकाणी की त्याच्या मुलांनी प्यावं. कारण जेव्हा तो पिते तेव्हा तो कोणाचा नाश करतो? परमेश्वर पित्याच्या मंदिराचा नाश करतो. कारण त्याचं शरीर काय आहे? आता आपण सर्वजण आहोत. आपलं शरीर काय आहे? देवाचं मंदिर आहे. मग जो आपला भाऊ आहे त्याचं शरीर पण कोण आहे? देवाचं मंदिर आहे. मग जेव्हा तो पितो तेव्हा तो त्याचा नाश नाही करत तर कोणाचा नाश करतो? देवाच्या मंदिराचा. आणि त्याची इच्छा नाही आहे की त्याच्या मुलांनी प्यावी. आणि जर तो असं करतो आणि दुसऱ्यांना
स्वतः नाही पित आणि दुसऱ्यांना जरी पाजतो तरी तो श्रापित असो. असं मी नाही सांगत तर कोण सांगते? वचन सांगते. आणि खूप काही लिहिलं आहे, तुम्ही वाचणार तर कधी हात पण नाही लावणार. हालेलुया. मग आता पित्याची इच्छा काय आहे? त्याच्या मुलांनी प्यावी. मग आता समजा जरी कोणाचं नवरा नाही ते जरी कोणाचा मुलगा पित असेल आणि त्यांची इच्छा आहे की नाही की त्यांनी सोडावी. सर्वात पहिला प्रार्थनेसाठी तुमची इच्छा पाहिजे. आहे की नाही आहे? मग आता तुम्ही काय केली? समजा प्रार्थना केली की पिता, दोघे मिळून प्रार्थना केली की पिता, माझ्या नवऱ्याची दारू सुटली आहे. तुझा पवित्र आत्मा त्याच्यावर आहे. तो तुझं शरीर खातो व तुझं रक्त पितो. तू त्याच्यामध्ये राहतोस आणि तो तुझ्यामध्ये राहतो. ॲग्रीमेंट प्रेयर झाली. मग आता दोघं सहमत झाले. म्हणजे त्याला नको घ्याव, पण कोणतरी त्याच्यासाठी करू शकते की नाही? म्हणजे समजा की उदाहरण कोणतरी पित आहे, तर तुम्ही दोघी मिळून त्याच्यासाठी करू शकता की नाही? मग आता बरोबर. म्हणजे समजा की आता हा पित आहे. उदाहरण समजा की पित आहे. तर सर्वात पहिला त्याची इच्छा पाहिजे. जो पित आहे त्याची इच्छा पाहिजे की मला सोडायची आहे. ब्रदरांनी त्या नेपाली मनुष्याचं उदाहरण दिलेलं. तर त्याने जेव्हा त्या व्यक्तीला विचारलं तेव्हा त्या व्यक्तीची इच्छा होती की त्याला सोडायची आहे. जर त्यालाच ती प्रिय आहे, मग ती कधीच सुटू नाही शकत. हां, तवऱ्यान पण होऊ शकते. होऊ शकते. धन्यवाद येशू. पण जर हां, कारण की त्यांनी तसा विश्वास पकडलेला. मग जर आता तुम्ही दोघं आहात आणि तुम्ही याच्यासाठी प्रार्थना केली, पण तुमच्या डोळ्याने जर दिसते की हा अजून पण पिऊन आलाय, आम्ही तर प्रार्थना केली, अजून पण पिऊन आलाय. मग कुठे ना कुठे तो सैतान काय टाकतो? अविश्वास टाकायचा प्रयत्न करतो, पण कसं पण मला त्या शब्दाच्या विरुद्ध जायचं. जर मी गेली तर त्या प्रार्थनेचा काहीच फायदा होणार नाही. हालेलुया. समजलं? आता लिहा. ते लिहिलं, समर्पणाची प्रार्थना माझे आणि पित्याच्या नात्यावर अवलंबून असते. हं, आता बीजा पॉइंट. समर्पणाची प्रार्थना ही परमेश्वर पित्याच्या समर्पणाची प्रार्थना ही परमेश्वर पित्याच्या ओळखीद्वारे आणि जे प्रेम त्याने माझ्यावर केले आहे, त्याद्वारे माझ्या हृदयातून बाहेर येते.
मग आता माझ्या हृदयामध्ये काय चाललंय त्याच्यावर ही प्रार्थना अवलंबून आहे, की जर माझ्या हृदयामध्ये आहे, की ह्या व्यक्तीने दारू सोडायला पाहिजे आणि दुसऱ्याशी ज्याच्याशी मी प्रार्थना करीत आहे, जर तो पिऊन आला तर तो लगेच शब्द काढतो, की हा आता पण पिऊन येते, हा असा करते, तसा करते. मग ती प्रार्थना काहीच काम करू शकत नाही. आणि जेव्हा मी समर्पणाची प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेसाठी सर्वात पहिला माझं परमेश्वर पित्याबरोबर नातं पाहिजे. कारण जर मला पिताच माहीत नसेल, तर मी कोणाकडे काय बोलणार? बरोबर की नाही? आणि आपण वाचलं, की जेव्हा आपण एकमताची प्रार्थना करतो, समर्पणाची प्रार्थना करतो, तेव्हा प्रभू येशूबरोबर नातं असणं गरजेचं आहे. दुसरा पॉइंट लिहा. समर्पणाची प्रार्थना पूर्णपणे माझ्या स्वार्थापासून मला दूर नेते. म्हणजे जसं सकाळी ब्रदरांनी सांगितलं आपल्याला, की जर तुझी इच्छा आहे, की इकडे प्रभूसाठी काम करायचं, पण प्रभू पहिला काय सांगतो, की तू कुठेतरी नोकरी शोध आणि पहिला त्या ठिकाणी काम कर. कारण जर तू त्या ठिकाणी प्रामाणिक असणार, तेव्हाच तू प्रभूच्या राज्यामध्ये जर तू छोट्या गोष्टीविषयी विश्वासू असणार, नम्र असणार, तर तू प्रभूच्या राज्यामध्ये पण कारण ब्रदर पण होते, पण त्यांनी काय सांगितलं, त्यांच्याकडे चावी होती की नाही? कॅमेराचं बटन होतं की नाही? ते करू शकत होते, पण त्या ठिकाणी त्यांनी त्यांची काय दाखवली? इमानदारी दाखवली आणि म्हणूनच प्रभूने त्यांना या ठिकाणी दिलं की नाही दिलं? मग त्याचप्रमाणे आपल्याला हे आम्हाला शिकवलेलं, की जेव्हा आपण कोणतरी घरी किंवा कुठेतरी काहीतरी काम देतो. समजा की उदाहरण रिन्सियाबाई आहे आणि जर तुला घरी मम्मी नेहमी एकच काम देते, की तू भांडी घास, तू भांडी घास, तू भांडी घास. तर तू एक दिवस वैतागणार, की मम्मी तू मला का नेहमी हेच देते भांडी घासायचं काम? वैतागणार की नाही वैतागणार. पण जर तू त्या कामाविषयी प्रामाणिक राहिलीस, तर प्रभूची काहीतरी इच्छा असेल म्हणून तुला ते काम देण्यात आलं आहे. जर समजा उदाहरण, की आता रिप्सनाबाई आहे आणि तिला नेहमी मम्मी सांगते, की "तू कचरा काढ, कचरा काढ, घरातलं कचरा काढ, कचरा काढ, कचरा काढ." मग ती वैतागणार, की "मम्मी काय रोज, 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 रोज तू मलाच सांगते, काय हेच काम देतेस?" पण प्रभूची इच्छा त्यामध्ये काहीतरी वेगळी आहे. तो तिला त्या ठिकाणी घासत आहे आणि जेव्हा ती त्या ठिकाणी घासते, त्याला काय बोलतात कंप्लेंटला? म्हणजे तक्रार न करता ते काम प्रेमाने करते, तर प्रभू तिचा वापर त्याच्या राज्यामध्ये जर समजा उदाहरण लवीनाबाई आहे आणि तिला नेहमी एकच काम भेटते कांदा कापायचं. मग आता हेच काम प्रभू त्याच्या राज्यामध्ये वापरू शकतो की नाही? जेव्हा पण कांदा कापायचा झाला, लवीनाबाईला आवाज दिला, फटाफट ती कापून शकते की नाही शकते? मग जेव्हा प्रभू काहीतरी सांगते, त्यामध्ये मला काय राहायचं आहे? प्रामाणिक राहायचं आहे आणि ते काम कशाने करायचं आहे? प्रेमाने करायचं आहे. त्याच्यामध्ये जर मी तक्रार केली, तर मी प्रभूच्या राज्यामध्ये पण जर मला काय सांगितलं, त्याच्यामध्ये पण मी काय करणार? तक्रारच करणार. बरोबर की नाही? हालेलुया! मग आता माझंच उदाहरण देते. मी पहिला हे भेंडी माहीत आहे? त्याची भाजी कधी खायची नाही घरामध्ये. आणि जेव्हा आम्ही वाराणसीला गेलो,
त्या ठिकाणी मला भेंडीच भेंडी. म्हणजे म्हणजे मी ती भाजी खात नव्हती आणि आपलं जेवण आणि त्यांचं जेवण वेगळं असते. आता त्या ठिकाणी माझ्याकडे ऑप्शन होतं, की त्यांना सांगायचं मी हे खात नाही. तरी पण मी माझा स्वार्थ त्या ठिकाणी कधी घरी खाल्ली नाही. पण त्या ठिकाणी मी ती प्रामाणिकपणे खाल्ली. भले सर्वांना लेट जेवली, पण ती भाजी मी खाल्ली. कारण प्रभू काहीतरी सांगते आणि जर तो त्याच्या कामासाठी वापर करतो, जर तो मला इकडून तिकडे घेऊन गेला, तर आता मला त्या ठिकाणी काय करायचं आहे? मला उंच करायचं आहे, की मी हे खात नाही, मी हे खात नाही, की त्या ठिकाणी नम्र होऊन प्रेमाने करायचं आहे. कारण आपलं जेवण आणि तिकडचं जेवण तर आता हे तर झालं. या ठिकाणी तर मी खाऊ लागली. डाळ पण कधी खाल्ली नव्हती, पण आता प्रार्थनेला येऊन येऊन मी डाळ पण खायला सुरुवात झाली. मग आम्ही जेव्हा वाराणसीहून इकडे गेलो, झारखंडमध्ये रांचीला, त्या ठिकाणी आम्ही त्या सिस्टरांच्या बरोबर राहत होतो. गौरी सिस्टरांच्या बरोबर आणि त्या ठिकाणी त्यांनी मुंग्यांची अंडी माहीत आहे? त्याची भाजी बनवली. जर मला सांगितलं नसतं तर मी खाल्ली असती. पण त्यांनी ते दाखवलं पण कसं असते. मुंगले, मुंगले. त्याची अंडी, त्या कौंडांची भाजी बनवली. आता या ठिकाणी काय होणार? कधी जीवनामध्ये खाल्ली नाही. आपल्या इकडे नाही बनवत, त्या ठिकाणी ते तर आता जीवनामध्ये कधी खाल्ली नाही. त्या ठिकाणी पण बोलू शकते की नाही, की आम्ही हे सगळं खात नाही. पण त्या ठिकाणी पण काय दाखवली? नम्रता दाखवली आणि ती गपचूप खाल्ली. पण काय झालं? नाही झालं. कारण हे शरीर कोणाचं मंदिर आहे? प्रभू येशूचं मंदिर आहे आणि जे पण जाते ते जर प्राणघातक पदार्थ जरी प्याला तरी तो आम्हाला काही करू शकत पण प्यायचा नाही. हालेलुया. मग एक पॉइंट लिहा वाचून. समर्पणाची प्रार्थना ही माझ्यामधील चिंतेला पूर्णपणे नष्ट करते आणि मला चिंतेला नष्ट करते आणि मला परमेश्वर पित्यावर भरोसा ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी सहाय्य करते. लिहिलं? मग समर्पणाची प्रार्थना जेव्हा मी करते तेव्हा मी माझी इच्छा सांगितली, प्रभूला सांगितली, की प्रभू समजा आता उदाहरण देते, की प्रभू मला लॅपटॉप पाहिजे. हे लॅपटॉप पाहिजे पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग आता मी प्रार्थना केली, बरोबर? प्रार्थना केली की नाही केली? मग आता मला चिंता करत बसायचं आहे, की कधी येणार, कोण देणार, कसं होणार, डॅडीला कसं सांगू? तुला घडेल पाहिजे असं. म्हणजे मी एक उदाहरण दिलं. अच्छा, तिला घडेल पाहिजे. आपण उदाहरण देऊ. समजा तुला घडेल पाहिजे आणि तू प्रार्थना केलीस
तू तुझं सांगितलीस तुझी इच्छा आणि प्रभूला सांगितलं की माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग आता जर तू बसली आहेस घरी, कधी येणार माझं घडेल, कोणाला सांगू, डॅडी देणार की नाही देणार, बहिणीला सांगू की मम्मीला सांगू, अशी चिंता करत बसलीस. मग काय फायदा आहे? कारण काय लिहिलं ते वाच. माईकमध्ये वाच. समर्पणाची प्रार्थना ही माझ्यामधील चिंतेला पूर्ण नष्ट करते आणि मला परमेश्वर पित्यावर भरवसा ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी सहाय्य करते. मग चिंता राहणार की नष्ट होणार? जर मी ही समर्पणाची प्रार्थना करते त्याच्यानंतर माझ्यामध्ये चिंता राहणारच नाही आणि ही प्रार्थना मला परमेश्वर पित्यावर अवलंबून राहण्यास सहाय्य करते. म्हणजे समजा उदाहरण सकाळीच वाटते मोशेचं उदाहरण दिलेलं की तो रानात होता. बरोबर की नाही? मग तो कोणावर अवलंबून होता? कोणावर अवलंबून होता? मग तसंच ही प्रार्थना मला कोणावर अवलंबून ठेवते? प्रभू येशू पण कोणावर अवलंबून होता? प्रत्येक टायमाला तो कोणाचं नाव घेत होता? आणि इकडे पण प्रार्थना केली प्रभूने, तेव्हा पण त्यांनी पित्याच्याच इच्छेला आणि जेव्हा मी समर्पणाची प्रार्थना करते, आता तर आपण विश्वास शिकत आहोत. जेव्हा मी समर्पणाची प्रार्थना करते, ती प्रार्थना मला विश्वासावरून भरवशाच्या लेव्हलला घेऊन जाते. कारण जेव्हा मी ती प्रार्थना करते, आता मी चिंता करत बसत नाही, की मी माझं कसं करू? तर मी आता डायरेक्ट परमेश्वरावर अवलंबून असते. हालेलुया! मग लिहा समर्पणाची प्रार्थना मला विश्वासाकडून विश्वासाकडून भरवशाकडे घेऊन जाते. दुसरा पॉइंट लिहा. माझ्या जीवनात व या प्रार्थनेच्या द्वारे जेव्हा मला प्रभू त्याच्या वचनाद्वारे काही ठराविक सांगत नाही, तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी व माझ्या जीवनात प्रभूच्या इच्छेनुसार चालण्यासाठी मी या प्रार्थनेचा वापर करू शकते.
हालेलुया. आपण एका वचनाकडे जाऊ. फिलिपिकरास पत्र अध्याय 11 वचन अध्याय 4 वचन 11. फिलिपिकरास ये आहे बघ. इफिशियन्सचे हेटो ह 4:11. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे मी नाही, बोलते असो नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. काय सांगते वचन? मग कशासाठी? स्वावलंबी म्हणजे इंग्लिश मनी लाव कसं? ये अर्धच आहे, पुरं मगारी कर. वाचा. Not that I speak in respect of want, for I have learned in whatsoever state I am therewith to be content. म्हणजे समजा आता उदाहरण देते. आता तुमच्याकडे ब्लँक चेक आहे की नाही? सकाळी शिकलो की नाही? मग आता ब्लँक चेक तर आहे. माहित पडलं की दोघं प्रार्थना केली तर ती कोणाकडून होते? मग आता समजा तुम्ही दोघं आहेत, अंकल आंटी. मग तुम्ही म्हणजे उदाहरण देते ह. तुमच्याकडे आता ब्लँक चेक आहे म्हणजे तुम्ही काही पण मागू शकता. त्यांचा विश्वास आहे, तुमचा विश्वास आहे. दोघं पण एक गोष्टीवर जेव्हा एकचित्त होता तेव्हा ती गोष्ट होते. मग ह्यामध्ये आता मी माझा स्वार्थ पण वापरू शकते की नाही? म्हणजे सांगते उदाहरण. कोण व्यक्ती त्याचा स्वार्थ पण वापरू शकते की नाही? आणि असं केल्याने भरपूर व्यक्तीने त्यांचा स्वार्थ वापरला पण आणि मग आता फटके खातात. म्हणजे ह्या प्रार्थनेद्वारे भरपूर लोकांनी त्यांचे बंगले बनवले. ते प्रायव्हेट जेट येते बघा. काय बोलतात? प्रायव्हेट जेट. ते घेतलं आणि भरपूर काही घेतलं. पण आता काय करत आहेत? प्रभूच्या राज्यामध्ये नाही आहेत. फटके खात आहेत. म्हणजे या ठिकाणी मी माझा स्वार्थ पण वापरू शकते. पण आपण तसे नाही आहोत. बरोबर माहित आहे मेन्यू कार्डमध्ये काय आहे आणि काय नाही आहे. जर बाजूवाल्याची बायकोची पोत मोठी आहे, तर मी बोलू शकते की पोत इकडे ये. दोघं प्रार्थना करणार नाही तर की तिची पोत आम्हाला पाहिजे. हालेलुया. कारण हे मेन्यू कार्डमध्ये आपल्या लिहिलेलं नाही आहे. समजते की नाही समजते? काय प्रश्न आहेत? काय प्रश्न आहे? हाय प्रश्न? मग आता जेव्हा बोटीसाठी प्रार्थना कराल, मग काय प्रार्थना करणार? आमची बोट माशाने भरून आली आहे. आमच्या इच्छेप्रमाणे नको तर
समजा तुम्ही बोलता की बोंबील येऊ दे आणि प्रभूची इच्छा असेल तुम्हाला पापलेट द्यायची. असू शकते की नाही असू शकते? जर मी 100 टप मागते मावरं आणि प्रभूची इच्छा आहे 200 टप मग असू शकते की नाही असू शकते? आणि जशी प्रभू येशूनी पित्याची इच्छा पुढे ठेवली तशी मला पण काय करायची आहे? मग समर्पणाची प्रार्थना समजली. मला स्वतःला त्या पित्याला काय करायचं आहे? समर्पण करायचं आहे. जे काय आहे ते त्याला सांगायचं आणि या प्रार्थनेद्वारे मी त्यावर अवलंबून राहायला शिकते. मग आता इकडे शिकले की नाही शिकले? मग आता याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही हे वापरणार. नाहीतर शिकून काय फायदा? जर शिकले पण कधी ते वापरलंच नाही मग जीवनात कधी त्याचा अनुभव घेऊ शकता? हालेलुया. मग आता तुम्ही करू शकता की नाही? कोण जर अभ्यासामध्ये कमजोर असेल, तर कोणतरी दोघे होऊन एकमत होऊन त्याच्यासाठी काय करू शकता? कोणाला काय आजार असेल, तर तुम्ही दोघे एकमत होऊन त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता की नाही करू शकता? मग आता करणार? या कोणीतरी शेवटची प्रार्थना करायला. मग आपण करणार. सर्वांनी डोळे बंद करा. धन्यवाद आबा पित्या, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद पवित्र आत्मा. आपल्याला आज सुंदर असा दिवस दिल्याबद्दल मी आबा पित्याचे आभार मानते. आणि आपल्याला प्रभूचा शब्द इथे ऐकण्यासाठी आणि समजण्यासाठी सामर्थ्य दिले म्हणून मी आभार मानते आणि धन्यवाद देते. अमृता सिस्टरच्या तोंडातून आज आपल्याला शिकायला भेटले का समर्पणाची प्रार्थना कशी असते. समर्पणाच्या प्रार्थनेमध्ये पहिल्यांदा आपला स्वार्थ मारावा लागतो आणि प्रभूची इच्छा प्रथम ठेवावी. हे आपल्याला आज शिकायला भेटल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. आणि हे बीज आणि ही प्रार्थना करण्यासाठी आपल्याला प्रभूचे सामर्थ्य मिळाले आहे असा माझा विश्वास आहे. आणि ही प्रार्थना मी माझ्या स्वर्गीय पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.